उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं. ठाण आहे ग माझ्या देवीचं, या कडी कपारीत दरीत ठाण आहे ग माझ्या देवीचं. उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसुबाईचं. मे महिन्यात आहे बघा पाऊस कसा वाटतो ते बघ तिथं पाणी दिसत ते घरानच लेवल आहे. रंधा फॉल इथे सगळ्यात मोठी गळई आपण बघणार आहोत मित्रांनो. देवीचं दर्शन करणार आहोत. पण आलेलं आहे. तर मित्रांनो आपण आलोय आता मंदिरामध्ये. कोरपडे देवीचं मंदिर आहे. याच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कोरपडे देवीचं मंदिर आहे. पाहूया आपण देवीचं दर्शन करू. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई गोरपड माऊली. साऱ्या जगाला दिली होती दिली या सुखाची
देवीच्या मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता भाविक आहेत. पुढे आहे तो रंधा फॉल धबधबा. हा धबधब्याचा तुम्ही सीन ते बघा. त्या साईडला बंधारा आहे. हा बंधारा तुम्ही पाहू शकता. बंधारा आहे, भंडारदरा धरण आहे आणि हे भंडारदरा धरणावरती आपण आत्ता जाऊन आलेले आहे. ते पाठीमागे धरणाच्या खाली आहे ते रंधा फॉल. सर्वात मोठी गळी आहे, जगप्रसिद्ध गळी म्हणून आपण आहे ती देखील आपण पाहायला जाणार आहे. रणत खुर्च्यामध्ये ग माझं कुळ दैवत, रणत खुर्च्यामध्ये ग माझं कुळ दैवत. वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात, वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात. गोरपाड्या देवीचं ठाण असलेलं, मूळचं ठाण असलेलं ठाण असलेलं ठिकाण गोरपाड्या देवस्थान. एक अर्धा पाऊण तास पूर्वी पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण असं स्वच्छ आणि निरभ्र झालेलं आहे. तर पाहू शकता पाठीमागे भाविक आहेत. आजचा मंगळवार आहे, देवीचा वार मंगळवार आहे. या दिवशी दर मंगळवारी मे महिन्यात देवीला बळी दिला जातो. कोंबडे बोकडे प्रकार देवीला बळी देऊन लोक नैवेद्य म्हणून देत असतात. पाहू शकता माझ्या पाठीमागे भाविक आहेत, नैवेद्य दिलेलं आहे. तर चला पाहूया मित्रांनो देवीचं ठाण, गोरपाड्या देवीचं ठाण असलेलं, मूळ ठाण असलेलं देवस्थान गोरपाड्या देवी, कांदा फॉल जवळ. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यात भक्तजन गोळा होती आईच्या गदारात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यात भक्तजन गोळा होती आईच्या गदारात. आवतीत भरली सवारी खेळती अंगात, आवतीत भरली सवारी खेळती अंगात. वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात, वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात. वरपडा ग देवी माझी आय सतवाची, आय सतवाची नित्य नेमक तत्वाची. वरपडा ग देवी माझी आय सतवाची, आय सतवाची नित्य नेमक तत्वाची. महिन्याची करुवारी कुंकू भाळत, महिन्याची करुवारी कुंकू भाळत. वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात, वरपडा ग देवी बसली नदीच्या वाटात. मित्रांनो आपण देवीचं दर्शन घेतलं आहे. मूळ ठाण असलेली देवी आहे. बाबा पुजारी आहेत आपल्या बरोबर बोलतात. बाबा आपलं नाव काय? मनोहर बांबेरे, बांबेरे ग्रामस्थ इथे कोणते गावचे? कोतू कोदणी. कोदणी गावचे पुजारी आहेत. आणि हे देवीचं वैशिष्ट्य काय म्हणजे हे मूळ ठाण आहे का देवीचं? मूळ आणि दुसरीकडे बाजूला मंदिर आहे ना? मैदानला मान्य करून ठेवली पण मुळे किती वर्ष म्हणजे असं पूजन म्हणजे किती वर्ष परंपरा चाललेली आहे? 3 पिढ्या झाल्या आमच्या घरच्या. 3 पिढ्यापासून सेवा करतो आम्ही. 60-70 वर्षापासून त्याच्या आजूबाजूला आम्ही जे चालू करतो. बाबा ते सांगतायत 50-60 वर्षापासून ही त्यांच्या गावची परंपरा आहे. ते स्वतः पुजत आहेत. आणि पाहू शकता आपण देवीचं मूळ ठाण असेल जी एक आपण म्हणतो एक गुप्त देवस्थान म्हणता येईल. महादेव कोळी समाजाची कुलस्वामिनी असलेली ही गोरपाड्या देवी आहे. पाठीमागे एक भक्तांसाठी देवीचे मंदिर उभे केले आहे. आणि
सोबत बोलून ते फिरण्यासाठी इथं देवीच्या दर्शनाकरता येत असतात. पावसा आता हा मे महिन्याचे दिवस चालू आहे आणि 10/2025 चालू आहे. तर मित्रांनो, आपण आता दर्शन घेतलं आहे मूळ ठाण असलेली घोरपड्या देवी. देवीच्या समोर आपण पाहू शकतो रंधा फॉल. जगातली जगप्रसिद्ध सर्वात मोठी धुळई म्हणतो ती धुळई तुम्ही पाहू शकता. हे जागतिक जगातील एक मोठं आश्चर्य आहे आणि भंडारदरा धरणाच्या खाली ही सर्वात मोठी धुळई आपण पाहू शकता. माझ्या आईचा अंबाबाईचा महिमा गाजतो या जगभर. देवी नजर भक्तांवरी जशी हिंडे आकाशी धार. माझ्या आईचा अंबाबाईचा महिमा गाजतो या जगभर. देवी नजर भक्तांवरी जशी हिंडे आकाशी धार. चैत्र महिन्यामध्ये जत्रा भरते भारी. चैत्र महिन्यामध्ये जत्रा भरते भारी. तिने भक्तीची वाट आमदावली. साऱ्या जगाला दिली होती ने दिली या सुखाची सावली. साऱ्या जगाला दिली होती ने दिली या सुखाची सावली.
प्रकट झालिले